हरिओम. आपले जे आरोग्यम धनसंपदा म्हणून जे आपण एक छोटी व्याख्यानमाला सुरू केली आहे त्या संदर्भातील एक पाचवं व्याख्यान, थोडीशी माहिती आज मी देणार आहे. आजचा माझा महत्त्वाचा विषय असणार आहे योगाभ्यासाचे परिणाम. बरेच लोक मला म्हणतात की डॉक्टर तुम्ही वारंवार योगाभ्यासच करा, आसन करा, प्राणायाम करा, हे पुन्हा पुन्हा का सांगता? तुम्हाला दुसरं काही पर्याय किंवा दुसरे काही इतर गोष्टी किंवा याच्या व्यतिरिक्त काही इतर फायदे दिसत नाहीत का? मी असं म्हणत नाही की इतर गोष्टींचा फायदा नाही. व्यायामाचा असेल, रनिंगचा असेल, जॉगिंगचा असेल, स्विमिंगचा असेल, तो असू शकेल. पण योगाभ्यासाचा मनन करताना, योगशास्त्राचं चिंतन करताना मला जे काही सूत्रामध्ये दिसले, जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी लिहून ठेवले त्यांच्या अनुभवाने, आणि म्हणून मला ते आवडले आणि त्या दृष्टीने मी असा प्रयत्न केला किंवा त्या दृष्टीने मला असं वाटलं की योगाभ्यासाचा अधिक चांगला परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो. तर बघा, त्यातलं एक सूत्र असं आहे, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने खालची ओळ योगमेव अभ्यसेत प्राज्ञो यथाशक्ती निरंतरम. बघा, 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात: समाधान, सुख आणि निरोगत्व. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. मग तुम्ही म्हणाल की इतर गोष्टी ते मिळू शकणार नाही आणि योगाभ्यासानेच ते नेमकं कसं काय मिळू शकतं? तर बघा, समाधान याचा अर्थ काय होतो? आजचे जे मी तुम्हाला ही जी माहिती देणार आहे किंवा जे सांगणार आहे, आदरणीय आमचे गुरु बारचे सर यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन मी सांगणार आहे. तर समाधान याचा अर्थ सम आणि आधान असे 2 शब्द त्याच्यामध्ये आहेत. सम म्हणजे सारखेपणा किंवा जे काय असेल ते, आणि आधान याचा अर्थ टू रिसीव किंवा स्वीकारणे. तर होतं काय, नियमित योगाभ्यास केल्यामुळे व्यक्तीची, पुरुषाची किंवा त्या साधकाची अशी प्रवृत्ती होते की तो समाधानी होतो. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं कसं होतं? तर बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. कधी एखादी घटना पॉझिटिव्ह असेल, कधी निगेटिव्ह असेल, कधी मनासारखी असेल, कधी मनाविरुद्ध असेल. कधी आपल्याला यश मिळेल, कधी अपयश मिळेल, कधी फार सुख मिळेल, कधी फार दुःख मिळेल. या ज्या आपण ज्याला द्वंद्व म्हणतो, हे स्वीकारण्याची ताकद येणे, त्याला समाधान असं म्हटलं आहे. हे लक्षात घ्या. समाधान याचा अर्थ फक्त आनंद आनंद किंवा सुख असं नाही. तर समाधान याचा अर्थ काय? स्वीकारणे. म्हणजे सुख आलं तेही तेवढ्याच ताकदीने स्वीकारणे, दुःख आलं तेही तेवढ्याच ताकदीने स्वीकारणे, यश आलं ते पण तेवढ्याच ताकदीने स्वीकारणे, अपयश आलं तेही स्वीकारणे. कुठे फार मान मिळाला तेही स्वीकारायचं, तोही स्वीकारायचा, आणि कुठे अपमान झाला तोही स्वीकारायचा. तर त्याला समाधान असं. तर बघा, योगाभ्यासामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान या 3 गोष्टी केल्या जातात मुख्यतः. आपण बाकी बघणार नाही जास्त, पण आसन, प्राणायाम, ध्यान. तर आसनांमध्ये काय होतं? आसनांमध्ये मुख्यतः सूचना काय दिली जाते की तुम्ही स्थिर राहा, तुम्ही शांत राहा, तुम्ही हालचाल करू नका. आता बघा, जेव्हा इतर व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये हालचालींना महत्त्व आहे. आसनं करताना हालचालींना महत्त्व उलट गौण आहे किंवा कमी आहे. म्हणजे एखादं आसन करायचं असेल, विशिष्ट अंकांपर्यंत तुम्ही आसन घेतलं की सूचना तुम्हाला काय मिळते की श्वासावर लक्ष केंद्रित करा, आहे की नाही, डोळे मिटून शांत राहा, कमीत कमी हालचाल करा. याचा अर्थ काय की आसनं करताना आपल्या मनावर त्याचा अधिक परिणाम होत असतो. आणि जेव्हा तुम्ही आसनं करता, जेव्हा तुम्ही स्थिर राहता, जेव्हा तुम्ही शांत राहता,
जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा तुम्ही वर्तमान काळात चालत असतात. आणि याला फार महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही वर्तमान काळात चालता तेव्हा तुमचा भूतकाळही तुमचा थोडा विसरलेला असतो किंवा त्याचा परिणाम कमी झालेला असतो, किंवा भविष्यकाळाचाही जो आपण वारंवार विचार करतो तो सुद्धा कमी झालेला असतो. आणि म्हणून याला सजग ध्यान असं पण नाव आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये हा फार महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही प्रकारचं आसन करताना मी पुन्हा एकदा सांगतो, स्थिर राहण्याच्या सूचना मिळतात, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मिळतात, आणि डोळे मिटवा किंवा डोळे मिटवून स्थिर राहा अशी सूचना मिळते. आणि मग याचा जो परिणाम आहे तो आपल्या मनावर असतो, हे लक्षात घ्या. तर आसन झालं. दुसरं प्राणायाम झालं. प्राणायामामध्ये काय असतं, आपण श्वास घेतो, सोडतो, श्वास बाहेर टाकतो, घेतो. आपण ज्याला जे साधक आहेत त्यांना माहीत असेल, पूरक आणि रेचक असा शब्द आहे. श्वास घेणे, सोडणे. याच्यामध्ये सुद्धा प्राणायामाचा प्रकार कुठलाही असो, तुम्हाला तो डोळे मिटूनच करायला पाहिजे. डोळे मिटून केला तरच त्याचा परिणाम होतो. तर प्राणायामामध्ये पण काय होतं, श्वासाची गती हळूहळू कमी व्हायला लागते. आय मीन श्वासाचा जो वेग आहे प्रति मिनिट तो कमी होतो. श्वासाचा वेग प्रति मिनिट कमी झाला की आपलं इतर जे अवयवांवर येणारा जो ताण आहे तो कमी होतो, आणि आपोआपच मनावरचा ताणही कमी होतो, हे लक्षात घ्या. आणि मनावरचा ताण कमी झाला की ती व्यक्ती, तो साधक, तो पुरुष आपोआपच काय होतं की तो सुद्धा एक प्रकारे वर्तमान काळात चालायला लागून जातो. बघा, प्राणायामामध्ये असं एक सूत्र आहे, पतंजली योग सूत्रामध्ये पतंजली मुनींनी म्हटलेलं, प्रच्छर्दन विधारणाभ्याम व प्राणस. याचा अर्थ काय की तुम्ही मन संतुलन करण्यासाठी एक तर प्रच्छर्दन म्हणजे वेगाने श्वास बाहेर टाकणे किंवा श्वास रोखून धरणे. बघा, प्राणायामामध्ये पण काय असतं, श्वास रोखून धरला जातो. आपल्या श्वासाची गती, श्वासाची हालचाल किंवा श्वासाचा वेग यांचा आणि आपल्या विचारांचा जवळचा संबंध असतो, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुमचा श्वास वेगाने चालतो तेव्हा असं लक्षात येईल आपल्या, किंवा बऱ्याच वेळा आपण अनुभव येतो की आपण तेव्हा रागवलेला असतो किंवा चिडलेलं असतो, किंवा मनामध्ये कुठेतरी द्वेष असतो, किंवा मनामध्ये काहीतरी ईर्ष्या असते, काहीतरी स्पर्धा असते, काहीतरी अहंकार असतो, आणि मग त्याचा परिणाम श्वास वाढण्यावर होतो. आणि जेव्हा प्राणायामामध्ये कुंभक साधला जातो किंवा पूरक केला जातो, रेचक केला जातो, तर याच्याने काय होतं की त्या श्वासावर आपोआपच नियंत्रण होतं. आणि श्वासावर नियंत्रण आलं की विचारांवर नियंत्रण येतं, आणि विचारांवर नियंत्रण येणं याचा अर्थ ती व्यक्ती समाधानी होणं. नियंत्रण केव्हा येऊ शकतं किंवा ती व्यक्ती समाधानी केव्हा होऊ शकते, जेव्हा त्याच्या मनातल्या ज्या वृत्ती आहेत किंवा मनाचे जे इतर अस्वस्थता आहे ती कमी होते. आणि म्हणून आसन, प्राणायाम आणि ध्यान, शेवटचं जे आहे ध्यान, त्याच्यामध्ये पण काय म्हटलं आहे की तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. ध्यानामुळे मन शांत स्थिर व्हायला मदत होते. मनातले निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार निघून जातात आणि मन अधिक स्थिर आणि शांत व्हायला मदत होते. बऱ्याच वेळा मी लोकांना उदाहरण देतो की आपलं मनाची हालचाल कशी असते. एखादं शांत पाणी आहे, त्याच्यात आपण जर एखादा खडा टाकला तर एकदा खडा टाकल्यानंतर जे वलय सुरू होतात त्याला वृत्ती असं म्हटलं आहे योगशास्त्रामध्ये. एक वलय, दुसरं वलय, तिसरं वलय, चौथं वलय असं सतत सुरू राहतं. तसंच आपलं जीवन जगताना सुद्धा एखादं गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली, कुणीतरी आपल्याला अपशब्द बोललं, कुणीतरी आपला अपमान केला, तर आपल्या मनात ते सतत ते विचार सुरू होतात, आणि मग त्याच्याने काय होतं, अशांतता येते, त्याच्याने अस्वस्थता येते. आणि म्हणून आसन, प्राणायाम, ध्यान ह्या ज्या 3 गोष्टी आहेत याच्याने माणूस समाधानी व्हायला मदत होते. तर बघा, समाधानी होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं आहे की सुख येतं. आता तुम्हाला सुख म्हणजे काय, आता बऱ्याच वेळा आपल्याकडे आपल्या किंवा आपल्याकडे असा गैरसमज आहे की सुख याचा अर्थ फक्त
आपल्याकडे 4 चाकी असणे, आपल्याकडे आपल्या हातात रिमोट कंट्रोल असणे, किंवा काहीतरी सगळ्यात चैनीच्या वस्तू असणे, किंवा रोज काहीतरी गोडधोड खायला मिळणे, त्याला सुख असं म्हणतात. अध्यात्मशास्त्र असं म्हणतं की ते खरं सुख आहे की जे तुम्हाला परम आनंद देतं, सतत तुम्हाला आनंद देत राहतं, त्याला खऱ्या दृष्टीने सुख असं म्हटलं आहे. तर बघा, एक उदाहरण आपण लक्षात घ्या. समजा गुलाबजामुन आहे, एखाद्या व्यक्तीला ते आवडतात म्हणून त्याने खायला सुरुवात केली. त्याने समजा अगदी आवडतात म्हणून 2 खाल्ले, 4 खाल्ले, 8 खाल्ले, 10 खाल्ले, 15 खाल्ले, 20 खाल्ले. पण त्याच्यानंतर काय होणार आहे? त्याच्यानंतर त्याचा त्रास त्याला सुरू होणार आहे. म्हणजे काय की गुलाबजामुन त्याला सुरुवातीला जरी सुख वाटत असलं तरी नंतर त्याचं दुःखाचं कारण ते गुलाबजामुनच आहे. शिवाय जो एखादा डायबेटीसचा रुग्ण आहे किंवा ज्याला गोड खायला नाही सांगितलं आहे, त्याच्यासमोर ती डिश आणून ठेवली तर त्याच्या दृष्टीने गुलाबजामुन हे दुःखाचं कारण आहे की नाही? आणि म्हणून हे लक्षात घ्या, फक्त काहीतरी आवडत्या वस्तू खाणं किंवा आवडत्या वस्तूंचं आपल्या जीवनामध्ये उपयोग करणं, चैनीच्या वस्तू फक्त आणणं, याचा अर्थ सुख नाही. तर सुख या शब्दाचा खरा अर्थ असा आहे सु आणि ख. तर सु याचा अर्थ सुंदर, निर्मळ, निरभ्र, आणि ख याचा अर्थ आकाश. तर ज्याचं मन निर्मळ, निरभ्र आकाशा इतकं सुंदर आहे त्याला सुख असं म्हणतात. हे लक्षात घ्या. तर योगाभ्यासाने सुखही मिळतं आपल्याला. तर पुन्हा एकदा बघा, आसन प्राणायाम ध्यान याच्यामुळे जसं आपल्याला समाधान मिळतं, जसं व्यक्ती समाधानी होते, तसंच आसन प्राणायाम ध्यान याच्याने त्याला सुख प्राप्त होतं. आता बघा, आसनांनी सुख कसं प्राप्त होतं? एक साधी गोष्ट आहे. समजा एखादा रुग्ण आहे, डायबेटीसचा असेल, किंवा ज्याला पोटामध्ये गॅसेस होत असतील, ज्याला पोट साफ होत नसेल, ह्या ज्या तक्रारी आहेत, याच्यावर तुम्ही आसन जर नियमित केलं, नियमित आसनांचा सराव केला तर त्या तक्रारी तुमच्या दूर होतात, त्या कायमस्वरूपी दूर होऊ शकतात. अर्थात ते नियमित केल्यानंतर. तर पहिलं सुख याचा अर्थ काय की आसनांमुळे सुख प्राप्त झालं. मग तुम्ही म्हणाल की औषधाने मला सुख प्राप्त होऊ शकत नाही का? औषधाने पण होईल, नाही असं नाही, पण आसनांमुळे ताण, दाब, पीळ, आकुंचन, प्रसरण, विपरीतीकरण आणि संतुलनीकरण या अशा सगळे 7 प्रकारचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. ते नुसत्या गोळ्या घेऊन होणार नाही, हे लक्षात घ्या. समजा एक साधं उदाहरण, जसं पोटामध्ये गॅसेस होणे, पोट साफ न होण्यासाठी तुम्ही एखादं चूर्ण घेतलं, औषध घेतलं, तात्पुरतं ते बरं वाटू शकतं, पण कदाचित तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर चांगल्या नसल्या तर त्याचा परिणाम पुन्हा होईल की पुन्हा तो व्याधी तुम्हाला होऊ शकतो. पण नियमित आसन प्राणायाम ध्यान जर तुम्ही केलं तर तुमच्या खाण्यावर आपोआपच कंट्रोल येतो, आपोआपच नियम येतो. त्या लक्षात. म्हणून आम्ही असं बऱ्याच वेळा म्हणतो की योगाची व्याख्या काय, आपल्या पतंजली मुनींनी काय म्हटलंय, योगश्च चित्तवृत्ती निरोधा. याचा अर्थ काय की चित्तवृत्तींचा तिथं निरोध होतो त्याला योग असं म्हटलंय. आणि म्हणून जर हे जे गोष्टी आहेत, एखादा आजार बरा होणं हा कायमस्वरूपी पण बरा होऊ शकतो, पण तो केव्हा? जेव्हा तुमचं आहाराचं नियंत्रण होईल, आहाराचं नियमन होईल. मग त्याच्यासाठी काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. जर नियमित आसन केलं, प्राणायाम केला, ध्यान केलं तर त्याच्याने आपोआपच तुम्हाला एक प्रकारचं सुख मिळत असतं. तर बघा, सुख या शब्दाचा खरा अर्थ लक्षात घ्या की निर्मळ, स्वच्छ आपलं मन असतं. होतं काय, आपलं मन द्वेष, राग, चिंता याने भरलेलं असतं. किंवा आपलं शरीर एक तर चरबी असेल, किंवा काहीतरी शुगर असेल, काहीतरी कोलेस्टेरॉल असेल, एक्सेस फॅट्स असेल, किंवा काहीतरी इतर आजार असतील, त्याच्याने सुद्धा शरीर भरलेलं असतं. तर हे हळूहळू कमी होणं त्याला सुख असं म्हटलं आहे. आणि हे आपल्याला आसन, प्राणायाम आणि ध्यान याच्याने मिळू शकतं. बघा, लक्षात घ्या, प्राणायाम जो आहे त्याचंसुद्धा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण नियमित प्राणायाम करतो तेव्हा आपल्या मनावर एक चांगला परिणाम होतो. एक सूत्र असं आहे, तथा क्षीयते प्रकाश आवरणम. याचा अर्थ असा की आपल्या मनावरचं जे आवरण आहे ते निघून जातं.
कसलं आवरण असतं? एक तर आपण आळशी असतो, आपल्या ठिकाणी जडपणा आलेला असतो, किंवा आपण तामसी वृत्तीने चिडचिड करत असतो, किंवा आपण रागवत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारचे आवरण आहे. उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल, एखादा दिवा आहे आणि त्याच्याभोवती आपण काच ठेवला आहे, आणि त्याच्यावर जो काजळी आलेली असते, ती जर काजळी निघून गेली तर दिव्याचा प्रकाश लख्ख पडतो, ती ज्योत आपल्याला स्पष्ट दिसते. तसंच नियमित जर प्राणायाम केला तर आपल्या मनावरचं सत्वगुणाचं आवरण वाढतं, आणि एकदा सत्वगुणाचं आवरण वाढलं की माणूस सुखी होतो. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद असतील, महावीर असतील, संत असतील, बौद्ध असतील, हे सात्विक प्रवृत्तीचे होते, सात्विक प्रवृत्तीचे होते. यांच्यामध्ये सत्वगुण प्रचंड प्रमाणात होता, आणि म्हणून ते नेहमीच समाधानी, नेहमी सुखी आणि नेहमी आनंदी दिसतात. आपण दिसतो का? आपण सतत नकारात्मक विचार करतो किंवा संकुचित विचार करतो, आणि त्याचाही परिणाम आपल्याला दुःख मिळण्यात होतो. म्हणजे त्याचा जो आपण हे म्हणतो की त्याचा परिणाम जो आहे तो अति दुःख भोगण्यामध्ये आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की समाधान आणि सुख. तिसरं त्यांनी असं म्हटलं आहे की निरोगी. आता बघा, निरोगी हा शब्द आहे, नि आणि रोगी, की ज्याच्यातून रोग हा निघून गेला आहे तो निरोगी. तुम्हाला इंग्लिश शब्द माहिती, डिसीज आहे की नाही, डिस आणि इज आहे की नाही, EAC, इज याचा अर्थ काय? सोपे, स्वस्थ, किंवा डिस होतं याचा अर्थ काय? अस्वस्थ. तर त्याला डिसीज असं म्हणतात, की जेव्हा माणूस शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर अस्वस्थ होतो तेव्हा त्याला डिसीज म्हणतात. फक्त आजारी पडला आहे याचा अर्थ पांघरून झोपला आहे, थंडी वाजली, मलेरिया झालेला आहे, टायफॉईड झाला आहे म्हणजेच आजारी असं नाही. या तिन्ही चारी स्तरावरचं आजारी पण त्याला डिसीज असं म्हटलं आहे. तर बघा, योगाभ्यासाने, आसनांमुळे, प्राणायामामुळे, ध्यानामुळे, आता हे मी काय फार नवीन तुम्हाला सांगत नाही आहे, बरेच आजार बरे होतात, बऱ्याच लोकांना बरं वाटतं. तर त्याचं कारणच ते की नियमित तुम्ही साधना केली तर त्याच्याने तुमचे आजारही कमी व्हायला मदत होते, तुमच्या औषधांचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते. शिवाय तुम्ही मानसिक दुःखातून पण किंवा मानसिक आजारातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. तर बघा, या दृष्टीने या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्या: समाधान, सुख आणि निरोगी. पण हे केव्हा मिळणार आहे हे लक्षात घ्या. हा फार महत्त्वाचा उल्लेख त्यांनी खालच्या ओळीत केलेला आहे. काय? की योगम एव अभ्यास. 4 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं काय? की केवळ आणि केवळ तुम्ही योगाभ्यासच करायचा आहे. याचा अर्थ बाकीचे पर्याय किंवा बाकीच्या गोष्टी वाईट आहेत असा नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही नियमित योगाभ्यास करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे प्राज्ञ. याचा अर्थ तुम्ही बुद्धी वापरून करायचं आहे, बुद्धी वापरून योगाभ्यास करायचा आहे. तिसरा आहे यथाशक्ती. याचा अर्थ काय? आपल्या शक्तीनुसार करायचं आहे, आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. आणि चौथं त्यांनी सांगितलं निरंतर. हे सतत 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 करायचं. तर बघा, पहिलं आपण बघू. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांनी असं म्हटलं की एकच पर्याय आहे तुमच्या समोर, की तुम्ही योगाभ्यासच करायचा. असं नाही की सकाळी 10 मिनटं योगाभ्यास केला, लगेच 15 मिनटं काहीतरी कराटे केले, पुढचा अर्धा तास काहीतरी जिम केली, लगेच स्विमिंग केलं, संध्याकाळी पुन्हा काहीतरी धावायला गेले, असं नाही. हे बाकी वाईट आहे अशातला भाग नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जिम वाईट आहे, पोहणं वाईट आहे, स्विमिंग वाईट आहे असं अजिबात नाही. पण जर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर ते दृढ निष्ठेने करायला पाहिजे, दृढतापूर्वक करायला पाहिजे, विश्वासाने करायला पाहिजे, आणि तोच पर्याय तुम्ही निवडायचा आहे. मगच त्याचे परिणाम तुम्हाला मिळणार आहे, मगच तुम्हाला समाधान मिळणार आहे, मगच तुमचं शरीर निरोगी राहणार आहे, मगच तुम्हाला सुख मिळणार आहे. तर पहिलं काय की तुम्ही सतत सतत ते करायचं आहे पहिलं. दुसरं ते काय म्हणता, बुद्धी वापरून करायचं आहे. याचा अर्थ योगाभ्यास जो आहे हा कुणीही येड्या गाब्याळ्याने करायचं नाहीच, हे लक्षात घ्या. शिकून व्यवस्थित आणि आपली बुद्धी वापरणे. याचा अर्थ काय की आपल्याला एखादा त्रास असेल तर ते बघून, आपल्याला एखादा व्याधी असेल ते बघून, आपल्या एखादा आपलं प्रकृती कशी आहे ते बघून
याचा अर्थ काय की बुद्धी वापर. समजा एखादं आसन आहे सर्वांगासन आणि प्रचंड मानेचा त्रास होतो आहे, पण नाही तुम्हाला करायचं आहे, तो काही बघत नाही की मला काय त्रास आहे काय नाही, आपलं करायचं मोकळं व्हायचं, तर हे चांगलं नाही. तुम्हाला जर समजा असं की पाय वर घेतल्यानंतर जिथं मानेवर जर ताण येऊन ती मान दुखत असेल किंवा तो आजार वाढत असेल तर तुम्ही ते आसन टाळायचं आहे. एखाद्या प्राणायामाने तुम्हाला त्रास होत असेल तर तो प्राणायाम तुम्ही टाळायचा आहे. हे लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. याला त्यांनी प्राज्ञा असं म्हटले. प्राज्ञो याचा अर्थ काय की बुद्धी वापरा, आपलं डोकं वापरा आणि मगच योगाभ्यास करा. बघा काही लोक योगाभ्यासापासून का दूर पडतात, त्याचं कारणच ते की ते बुद्धी वापरून करत नाही. म्हणजे काय की ते बऱ्याच वेळा तो विचार नाही करत की आपल्याला एखादा त्रास आहे, समजा पवनमुक्तासन करायचं आहे, पोट एवढं फार प्रचंड मोठं आलं आहे आणि फार जबरदस्ती करून ते पवनमुक्तासन करा तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. हे लक्षात घ्या. म्हणून प्राज्ञ याचा अर्थ बुद्धी वापरून करा. तुम्हाला सवय नसेल तर हळूहळू वाढवा. सूर्यनमस्काराची सवय नसेल सावकाश करा. आसनं एखादं जमत नसेल सुरुवातीला 1 मिनिट नाही शक्य, 10 सेकंद करा, 15 सेकंद करा तरी पण चालेल. तिसरं त्यांनी काय म्हटलंय, यथाशक्ती. पुन्हा तोच आहे यथाशक्ती. याचा अर्थ काय की शेजारचा 12-13 सूर्यनमस्कार करतोय म्हणून आपणही लगेच करा असं करायचं नाही. एखादा 2 मिनिटं आसन टिकवतोय म्हणून आपणही लगेच 2 मिनिटं टिकवा असं करायचं नाही. यथाशक्ती, जेवढं तुमच्यामध्ये शक्ती असेल, जेवढं तुम्हाला शक्य असेल, जेवढी तुमची कपॅसिटी असेल त्यानुसार करा. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की योगाभ्यास करताना आपलं वय, आपली प्रकृती, आपल्याला असला एखादा त्रास, एखादा व्याधी, आपलं वजन हे सगळं सांभाळून करा. मग तुम्हाला निश्चित त्याचा चांगला परिणाम मिळणार आहे. ठीक आहे. आणि शेवटी त्यांनी काय म्हटलंय, निरंतर याचा अर्थ कुठलंही अंतर न पाडता. असं नाही आज शनिवार आहे, आज हाफ डे, मग आज अर्धाच करा असं नाही चालणार. आज रविवार आहे, आज बंद असं नाही चालणार. तुम्हाला हे सतत करायचं आहे. त्यांनी असं म्हटलंय, सतू दीर्घकाल निरंतर सत्कार आसेविता दृढ होणे. याचा अर्थ काय, दृढतापूर्वक करायचं आहे, निश्चयाने करायचं आहे, विश्वास ठेवून करायचं आहे आणि आपल्या मनापासून करायचं आहे. कोणीतरी सांगितलं, उभं केलं किंवा बसवलं किंवा योग वर्गाला पाठवलं म्हणून करायचं नाही, तर तुम्हाला ते आतून यायला पाहिजे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. तर बघा, समाधान, सुख आणि निरोगी या 3 गोष्टी तुम्हाला योगाभ्यासाने मिळतात. आता हा शेवटी अनुभवाचा भाग आहे. हे पुन्हा लक्षात घ्या. सगळ्यांना सारखाच अनुभव येईलच असं नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये किती टिकतात हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून तुम्हाला ते नियमित करणं फार आवश्यक आहे. एक सूत्र आहे असं आहे योगाभ्यासामध्ये, योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञानदीप्ते विवेक ख्याते. बघा, याच्याने पण 3 गोष्टी, आणखी एक सूत्र असं म्हटलंय, योगांग अनुष्ठानात. अनुष्ठान करण्याचा अर्थ ते एखादी गोष्ट मनापासून करणे आहे की नाही, स्थिरतापूर्वक करणे, दृढतापूर्वक करणे. तर अनुष्ठान, अंग, योगांग म्हणजे जे सगळे अंग आहेत, मग त्याच्यावर अष्टांग योग आलं किंवा इतर जेवढे काय अंग आहेत त्यांच्या सगळ्यांचं तुम्ही जर नियमित साधना केली, आसन प्राणायाम नियमित केलं तर त्याने काय अशुद्धी क्षय होतो. अशुद्धी क्षय याचा अर्थ काय, आपल्या शरीरामध्ये अशुद्धी काय काय आहे, एक्सेस चरबी ही अशुद्धी आहे, एक्सेस कोलेस्ट्रॉल ही अशुद्धी आहे, एक्सेस शुगर ही अशुद्धी आहे शारीरिक स्तरावरची आहे की नाही. मानसिक स्तरावरचं द्वेष ही अशुद्धी आहे, राग ही अशुद्धी आहे, चिंता ही अशुद्धी आहे, क्रोध ही अशुद्धी आहे, मोह हा सुद्धा अशुद्धीचा प्रकार आहे. हे सगळे ही जी घाण आहे ती निघून जाते. हे लक्षात घ्या. अशुद्धी क्षय. ज्ञानदीप्ते. ज्ञानदीप्ते याचा अर्थ काय की तुम्हाला ज्ञानाचं खरं ज्ञान काय ते प्राप्त होतं. खरं ज्ञान काय की मी काय, मी तर कशाकरता आलेलो आहे इथे, म्हणजे या पृथ्वी तलावर, की माझं फक्त एवढंच काम आहे, जन्माला आलो, शिक्षण केलं, मोठा झालो, लग्न झालं, पोरं बाळं झाली, पुन्हा मी रिटायर झालो, मी म्हातारा झालो, मी गेलो, माझं पोरगं आलं, एवढंच काम आहे का? नाही. तर आपण जे इथे जन्माला आलो आहोत
काहीतरी चांगलं काम करण्यासाठी आणि मनुष्य म्हणून जीवन जगण्यासाठी. नाहीतर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, पण प्राणी कधी ध्यानाला बसलेले बघितलेत? कधी प्राणायाम करताना बघितलेत? नाही. पण आपल्याला ती बुद्धी दिलेली आहे ईश्वराने, परमेश्वराने, निसर्गाने. तर तिचा वापर करून आपण ह्या गोष्टी मिळवायच्या आहेत की खरं ज्ञान काय आहे. त्याला अध्यात्मामध्ये किंवा पातंजल योगसूत्रांमध्ये असं म्हटलं आहे की स्वरूपामध्ये जाणे म्हणजे स्वतःचं रूप ओळखणे, त्याला आत्मज्ञान होणे असं म्हटलं आहे. आणि योगाभ्यास नियमित केला तर तुम्हाला आत्मज्ञान होतं. ज्ञानदीप्त याचा अर्थ PhD, नेट, सेट, MA हे नाही. तर ज्ञानदीप्त याचा अर्थ काय की खरा तुमचा मानव जन्म कशा करता आहे आणि मी म्हणजे नेमका काय आहे हे जिथे समजतं त्याला ज्ञानदीप्त असं म्हटलं आहे. आणि विवेक ख्याते याचा अर्थ काय की तुम्हाला विवेक हा शब्द माहिती आहे, विशेष बुद्धी किंवा विशेष ज्ञान. तर विचार करून वेगळे करणे. बघा आपण म्हणतो ना काय मला विवेक जागृत नव्हता म्हणजे मी योग्य निर्णय घेऊ शकलो नाही. तर विवेकचा असा एक अर्थ होतो की विचार करून वेगळे कर्म करणे म्हणजे काय, वेगळे काम करणे. काहीतरी वेगळं असतं विवेकामध्ये, वेगळं असतं, अगदी सगळे सारखं नसतं. तर ज्याचं असं म्हटलं तर ज्याचा विवेक जागृत असतो तो काय करतो, चांगले निर्णय घेतो. आणि म्हणून विवेक या शब्दाचा हा महत्त्वाचा अर्थ लक्षात घ्या. ठीक आहे. तर म्हणून ही पण गोष्ट आपल्याला मिळते. तर अशुद्धीचा क्षय होतो, ज्ञान मिळतं आणि विवेक ख्याते म्हणजे विवेक जागृत होऊन एक चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा आपल्यामध्ये येऊ शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते. आणि हे केवळ आणि केवळ योगशास्त्राने येऊ शकतं एवढं मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. तर बघा ह्याकरताच माझा आग्रह असतो, कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त स्विमिंग करून मिळणार नाही, फक्त जॉगिंग करून मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यावर अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि म्हणून याचा एक जर आपण उपयोग करून घेतला आपल्या जीवनामध्ये तर निश्चितच आपलं जीवन आनंदी, समाधानी, सुखी आणि निरोगी राहू शकतं. तर बघा सुखी आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर माझ्या दृष्टीने तरी आज योगाभ्यासाला पर्याय नाही आहे. इतर तुम्हाला काही मी आता म्हटल्याप्रमाणे व्यायामाचे काही प्रकार असतील तुम्ही निश्चित करू शकता. पण नियमित रोज बिलकुल खंड न पडता दीर्घकाळ निरंतर तर योगाभ्यास तुम्ही करत राहिलात तर त्याचा एक चांगला परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होईल. हे लक्षात घ्या. नुसतं तुमच्यावर नाही, तुमच्या कुटुंबावर नाही, तर संपूर्ण तुमचं जीवन समाजावरही त्याचा एक चांगला परिणाम होतो. आणि म्हणून योगाभ्यासाला आपण महत्त्व द्यायला लागतो. ठीक आहे. तर आज इथे आपण थांबू. पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार. हरिओम.